रूप
सारा सार विचार करा उठाऊ
सारासार विचार करा उठाउटी, सारासार विचार करा उठाउटी, नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, जन्मनी आकुळी वाची स्मरे नाम धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, तुका मने कोटी कुळीते पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, विठ्ठल विठ्ठल योऽन्त प्रविश्यमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर सदाम्नाम्, अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नम भगवते पुरुषाय तुभ्यं, समचरण सरोजं सांद्र नीलाबुधाभं जगन्निहित पानि मंडलं मंडनानां, तरण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं, सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि, पाण्डुरंगा करो प्रथमं, विधाय भक्तिं विलोकितुयेन समाधिराज, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गरुन्तं, नागेन्द्रहराय त्रिलोचनाय वस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै वकाराय नमः शिवाय। कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, तयाचे पाय माझे दंडवत घडो आणि चित्त जोडो देशी, मनोजवं मारुतुल्यवेदं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मकं वानरायुतमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरणाजे हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा या सुगटा आता हृदय हे आपुले चौपाळवणी आभले वरी वैसवी पाऊले श्री गुरूंचे सारासार विचार करा उठा उठी सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दर्गट भवसिंधू अनंत कोट ब्रह्मांड नायक करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न पंढरीचे आराध्य दैवत भक्तवत्सल श्री पंढरीश परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्य शिरोमणी संत श्रेष्ठ ज्ञानसिंधू तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये तुकोबराय सत्य सार आणि असार काय याविषयी मीमांसा करतात. विढाला 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 जगद्गुरु तुकाराम महाराज सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा सगळ्यांना ज्ञातच आहे महाराज काय सांगायची गरज नाही. आज माझे आजोबा जनार्दन पांडुरंग बसव यांची काय पुण्यतिथी आहे महाराज. दरवर्षी आम्ही साजरे करतो आणि ह्याही वर्षी आम्ही काय त्यांची पुण्यस्मरण साजरं करतोय आणि त्या निमित्ताने सगळ्यांच्या गरजांच्या आग्रहाने माझ्याकडे आलेली कीर्तन सेवा गुरुवर्य मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे या अभंगाचा मी श्रद्ध तुमच्या पुढे मांडणार आहे. तत्पूर्वी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्ववंद्य ज्ञानोबराय वैराग्य राग रसे श्री जगद्गुरु तुकोबराय अकारण करुणावरुणालय भक्तवत्सल पंढरीश परमात्मा याच्या उपस्थितीमध्ये टाळकरी माळकरी विनेकरी तथा मृदुंगाचार्य यांच्या उपस्थितीमध्ये हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम पार पडत आहे. तुम्हा सर्व टाळकऱ्यांच्या चरणी विनेकरांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. हरिभक्त पारायण डोंबाळे महाराज हे सुद्धा या कीर्तनाकरता उपस्थित राहिले. त्यांचा मनपूर्वक आभार प्रकट करतो. तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. माझे गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत यांच्या चरणी साष्टांग प्रेपात करून सेवेला प्रारंभ. विढाल अभंग तुकोबरायांचा आहे. तुकोबराय या अभंगातून मानवाला उपदेश करत आहेत. उपदेश कोणी कोणाला करावा. उपदेश ज्ञानाने अज्ञानाला उपदेश करावा महाराज. ज्येष्ठाने कनिष्ठाशी उपदेश करावा. संत या ठिकाणी महाराज उपदेश करत आहेत आपल्याला काय की तुम्ही काय करा सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे. तुम्ही भगवंताचं नाम कंठात धरा. परंतु कसं आम्ही म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही बळजबरीनं नाम धरा. आधी तुम्ही काय करा
विचार करा, सारासार विचारा, सार आणि आसार यांच्यातला तुम्ही काय करा, फरक जाणून घ्या आधी, मग तुम्ही काय व्हा, भगवंताच्या नामस्मरणात काय होता, प्रवृत्त व्हा. मग प्रश्न असा निर्माण होतो की सार आणि आसार म्हणजे काय. फलकट तो संसार महाराज. या जगामध्ये फलकट काय असेल तुम्हाला काय, संसार आहे, आणि सार काय आहे तर भगवंत आहे. जगतामध्ये सार म्हणजे काय आणि आसार म्हणजे काय आपण सांगत होतो. तर सार म्हणजे कशाला म्हणतात महाराज, सार म्हणजे सत्य. सार त्याला म्हणतात महाराज, सार काय असतंय, अविनाशी असतं त्याला सार म्हणतात. जे सत्य असतं त्याला एक सार म्हणतात, खरं असतं त्याला एक सार म्हणतात, आणि आसार कायला म्हणतात, जे खोटं असतं त्याला आसार म्हणतात. मग या जगतामध्ये सत्य काय आहे, खरं काय आहे याचे विवंचना करत असताना तुकोबराय म्हणतात की या जगतामध्ये फलकट तो संसार काय, तर संसार हा काय फलकट आहे, आणि सत्य जे आहे ते फक्त भगवान परमात्मा आहे. मग संसार, संसार म्हणजे नेमकं काय. व्यावहारिक दृष्टीने पाहायला म्हणलं तर संसार म्हणजे काय, लग्न करणं, पोरं काढणं, त्यांचं शिक्षण, बस इतरिक्त. संसार म्हणजे दुसरं काय महाराज, संसार संसार दुसरं. आणि परमार्थिक दृष्ट्या जर विचार करायचा म्हणलं तर संत महाराज संसाराची व्याख्या वेगळी करतात. काय व्याख्या करतायत, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे फलदुस्तारे भज गोविंदम भज गोविंदम. संसार, संसार म्हणजे काय तर जन्माला येणं आणि जन्माला येऊन मरणं, हे काय महाराज संसार आहे. आणि या संसारातून जर तुम्हाला निवृत्त व्हायचं असेल तर तुम्ही काय करा, विठोबाचं काय करा, नाम धरा. असं नाम साराचे शरणांगत यम किंकर. हो महाराज, सार म्हणजे भगवान, सार म्हणजे भगवान परमात्मा सत्य आहे, आणि तोच जगामध्ये एकमेव तथ्य. बराच विचार करायला गेलं तर महाराज पहा, या जगतामध्ये शास्त्रदृष्टीने आपण विचार केला तर एक परब्रह्म तत्व काय महाराज, पण उपाधी भेदाने जर आपण विचार केला तर महाराज
सत्याचे सत्य या जगतामध्ये 3 गोष्टी आहेत. हा पहा, सत्य म्हणजे काय? अलौकिक जे असतं त्याला सत्य म्हणलं जातं महाराज. सरळ सरळ उदाहरण, अलौकिक जे असतं ते काय असतं? सत्य. मग अलौकिक या जगामध्ये काय? अलौकिक महाराज त्याला म्हणतात. अलौकिक कशाला म्हणतात? लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात 1. काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात 2. आणि पंचमहाभूतांची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला म्हणतात काय? अलौकिक. मग या जगतामध्ये अलौकिक अशा 3च गोष्टी आहेत. पहिला देव, दुसरा संत आणि महाराज तिसरं देवाचं नाव. या 3 गोष्टी महाराज काय जगतामध्ये अलौकिक आहेत. आणि महाराज या 3च गोष्टी नाशिवंत आहेत. भगवंत नाशिवंत आहे, संत नाशिवंत आहेत, भगवंताचं नाम सुद्धा कसं आहे? नाशिवंत आहे. कसं काय? पहा, देव अलौकिक कसा आपण विचार करू. काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही महाराज. देवावर काळाची सत्ता चालत नाही. जेणे हे विश्व निर्मयिले महर्षी दिदाती देवाती संस्थापिले महाराज. ज्याने हे सर्व विश्व निर्माण केलं नव्हे तर जो काळ भगवंताच्या घरी कामाला असतो तो काळ भगवंताला बंधनात पाडू शकत नाही. म्हणजे देव महाराज काय? काळाच्या बंधनातून मुक्त आहे. दुसरं घ्या महाराज, लौकिक जगाला देवाचं ज्ञान नाहीये. लौकिक जगाला काय? लौकिक जगाला जर देवाचं ज्ञान असतं तर तू कोबर आहे मग आले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. महाराज लोक म्हणलेच नसते देव न लगे, देव न लगे. हा, देव न लगे महाराज लोक म्हणलेच नसते. म्हणजे याचा अर्थ सरळ काय होतो महाराज? की लोकांना काय? भगवंताचं ज्ञान नाही. तिसरं घ्या, पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही. पंचमहाभूतामध्ये सुद्धा महाराज देव काय? अडकत नाही. त्याचं कारण पंचमहाभूत त्यांनी निर्मिले. एकलेची कंटेची मनोनी आहे केले निर्माण 14 भुवने. सूर्य चंद्र मेघ तारांगणे महापंच महाभूत भिन्न भिन्न हो. ऐसा लागवी या माया सूत्रधारी. महाराज हे पंचमहाभूत भगवंताने निर्माण केलेले आहेत. म्हणून त्या पंचमहाभूतामध्ये काय देव काय करत नाही? अटकत नाही. चला देवाचं जरा आपण संतांचं पाव. संत सत्य आणि कसे आहेत पहा. देवाचा अवतार संत असता महाराज. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा देव महाराज संत रूपाने अवतार येतो. पहा, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपान तो झाला आदिशक्ती मुक्ताबाई. हो, शिव तो निवृत्त. महाराज भगवान शिवाचा अवतार निवृत्तीचा आहे. भगवान विष्णूचा अवतार ज्ञानोबरायांचा आहे. ब्रह्मदेवाचा अवतार महाराज सोपान काकांचा आहे. आणि महाराज आदिशक्ती जी जगाला आपल्याला अन्नपूर्णावरणी माता ती आदिशक्ती मुक्ताई आहे. आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. हो महाराज मुक्ताबाई ना
त्रिभुवना पावनी मुक्ताबाई नाम त्रिभुवना पावनी. आदिशक्ती महाराजांचा एक आहे माता, हा लक्ष्मीचा अवतार आहेत महाराज. असो, मला काय सांगायचंय, देव महाराज काय करत नाही, पंचमहाभूतामध्ये अटकत नाही. त्याचप्रमाणे महाराज संत सुद्धा पंचमहाभूतामध्ये अटकत नाहीत. त्याचप्रमाणे भगवंताचं नाम सुद्धा महाराज काय पंचमहाभूतामध्ये अटकत नाही, काळाच्या राडग्यात अटकत नाही. कारण महाराज जो भगवंताचं नाम घेतो त्याच्या मागचा काळ हटतो. काय, जो भगवंताचं नाम घेतो त्याच्या मागचा काळ काय होतो, सारून जातो. संतांनी सांगितलेलं आहे महाराज. हो, म्हणून या तिन्ही तत्वामध्ये महाराज तिन्ही निकृष्ट बसत नाहीत. म्हणून महाराज देव या जगतामध्ये जर अलौकिक काय असेल, सत्य काय असेल तर ते फक्त भगवान परमात्मा देव आणि महाराज देवाचं नाम सत्य आहे. म्हणून सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. म्हणून तुकोबराय म्हणतात, देव देवाच्या नंतर जे सत्य आहे ते संत आहेत आणि संतांच्या नंतर जे सत्य अविनाशी जरी असेल ते भगवंताचं काय महाराज नाम आहे. पहा, ज्ञानोबरायांनी 4 खाणी सांगितलेले आहे. अंडज जरस स्वेदज उद्बीज आटे हरिनाम नाटे ते बरवे. बाप रखमा देवर विठ्ठलाचे नाम ना आटे युगे गेली तरी उभा विटे. म्हणजे काय, कितीही काय झालं महाराज भगवंताचं नाम कोणत्याच काळामध्ये अटत नाही. म्हणून भगवंताचं नाम कसं आहे, सत्य साच खरे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही काय करा, भगवंताचं नाम करा. अभंगाचं प्रथम चरण. सारा विचार सारा विचार करावं ठाऊक. सारा विचार नामधरा कंठी विठोबाची सारासार विचार कसा करायचा, उठाउठी करायचा, बसून नाही करायचा, उठाउठी करायचा. आपल्याला टाइमच नाही बसायला, मला उठाउठी करायचा. काय करायचा, काय तुकोबराय सांगतात की भगवंताचं नामस्मरण करा. ऐका, आपल्याला सगळ्यात जास्त म्हणजे जड जातो म्हणजे तो संसार. आणि त्या संसारात निवृत्त करणारे कोण असतात महाराज, देव, देवाचं नाम आणि संत. या तिन्ही आपल्याला काय करतात, संसारातून काय करतात, मुक्त करतात. मग संसार, संसार म्हणजे काय, मी पहिल्यांदा सांगितलं, जन्म आणि मरण याला काय म्हणतात, संसार म्हणतात. महाराज या संसारात हो एकदा माणूस गुतला की परत बाहेर निघणेच नाही महाराज. या संसार हा खेळ एवढा बेकार आहे, संसाराचा एवढा बेकार आहे. अनेक लोक महात्मे या संसाराला घाबरले. एका महात्म्याचा मुलगा या खेळाला एवढा घाबरला की 12 वर्ष आईच्या उदरात राहिला. काय 12 वर्ष बाहेरच निघाला नाही. ब्राह्मणाचं पर एक खेळाला व्यार,
12 वर्षाला नागवेचे पळवून ब्राह्मणाचं पोर एक खेळाला व्याल ब्राह्मणाचं पोर म्हणजे कोणाचं या संत पोरग महाराज शुकाधिक म्हणून काय झाले खेळाला भ्याले म्हणजे भगवंताच्या मायेला भ्याले या संसारामध्ये जन्म घ्यायला भ्याले हो नको भगवंत म्हणले तुझा हा संसार आम्हाला नको तुझी मोह माया आम्हाला नको का ही माया महाराज दुःखात पडते हे पुत्र मोहामध्ये पडते महाराज पुत्र मोहामध्ये महान असणारे द्रोणाचार्य यांचा मृत्यू झाला महाराज पुत्र मोह सोपा नाही असे द्रोणाचार्य ज्यांच्या हातात शस्त्र असले तोपर्यंत त्यांना हरवणं कठीण होतं महाराज पण फक्त पुत्र मोहामध्ये मग काय झाले महाराज गेल्यामुळे त्यांचा त्यांना मृत्यू पत्करावा लागला दुसरं त्याचं कारण आहे त्यांनी अधर्माची साथ दिली म्हणून त्यांना मृत्यू पत्करावा लागला मला सांगण्याचं तात्पर्य काय की महाराज भगवंताच्या मोहाला सगळेच घाबरतात म्हणून शुकाधिक मुनी महाराज आपल्या वडिलांना आतून बोलतायत मी काय येणार नाही व्यास म्हणाले अरे मला ये तुझ्या संस्कार करायचे तुला शाळा शिकवायची तुला चांगलं ज्ञान द्यायचं ज्ञानानं जर मोठं झालं असतं तर महाराज भगवंताला ज्ञानाची गरज नाही सरळ सरळ सांगितलं काय भगवंताला ज्ञानाची गरज नाही फक्त भगवंताला भक्ती भाव भगव कशाचा भुकेलाय भावाचा भुकेलाय तो भक्त भगवंत कशाचा भावाचा भुकेलाय त्याला महाराज ज्ञानाची गरज नाहीये कोणत्याही कारण भक्ती ज्ञानामध्ये एवढी ताकद आहे महाराज ते ज्ञान सुद्धा उत्पन्न करतं तुकोबराय कुठे शिकाय नव्हते गेले अखंड भजन त्यांच्या मुखामध्ये होतं म्हणून त्यांना वेदशास्त्राचं ज्ञान झालं हे नामस्मरणाची ताकद आहे म्हणून शुकाचार्य म्हणतात की बाबा आम्हाला तुला ज्ञानाची गरज नाही आणि एक प्रश्न त्यांना विचारले किती काय केलं तरी मी येत नाही का येत नाही असा एक जामीनाना ज्याने मला सांगितलं पाहिजे की मी या मोहामध्ये अडकणार नाही असं सांगणार फक्त एक होतो म्हणजे भगवान परमात्म्याला बोलवलं आणि सांगितलं भगवान परमात्मा म्हणले बाळा बाहेर निघ शुकाधिक महाराज म्हणले मी निघणार नाही तू मी कोण आहे तर भगवान परमात्मा म्हणले मी जगाचा तारणहार द्वारकेचा धीश भगवान परमात्मा बोलतोय तरी मी तुला वचन देतो की माझी माया तुला कोणत्याही बंधनात टाकणार नाही असं म्हणल्याबरोबर महाराज शुकाचार्य उदरातून बाहेर आले पळून गेले मग एक शक्ती एवढी आहे महाराज नामस्मरणाची की 12 वर्ष मी सांगत होतो काय की संसार एवढा बेकार आहे महाराज मोठे ज्ञानी लोक महाराज काय या संसाराला भियाले या संसाराला जिंकणारा एकच व्यक्ती खेळ्या माझे हनुम्या शहाणा हो एकच व्यक्ती असा तो म्हणजे कोण हनुमंतराय महाराज त्यांना कुठला संसार होता का नाही कुणाला काय पोर बाळा येऊ दे का त्यांना नाही एकमेव एक फक्त प्रभू रामचंद्र त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही सुद्धा नाही म्हणून या संसाराला जिंकणार तो फक्त कोण आहे तर संत आहे आणि ते म्हणजे हनुमंतराय आहेत म्हणून संतांनी जो उपदेश केला त्या उपदेशावर चालायची आपल्याला गरज आहे म्हणून तुकोबराय म्हणतात की बाबा हो आम्ही ज्या मार्गाने चाललोय मार्ग दावून गेले आधी जया आणि संत ते आम्ही ज्या मार्गाने गेलो तो मार्ग तुम्हाला सांगतो तो म्हणजे आम्ही भक्ती मार्गाने गेलो एक गावे आम्ही विठोबाचे नाम अनेकापे काम नाही आता आमचा फक्त भगवान परमात्मा विषय झालेला आहे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता महाराज साधू कुणाला म्हणतात ज्यांनी 6 धुतले त्याला साधू म्हणतात 6 धुतले म्हणजे काय धुतलं धोतर धुतलं नेहरू धुतलं उपर्ण धुतलं टोपी धुतलं बनेल धुतलं हे 6 धुतले का 6 धुतले म्हणजे काय धुतले कपड्याहून साधू नाही भगवे तरी श्वान सहज विस त्याचा तुकोबराय सांगतात महाराज भगव कपडे चांगले कपडे कुणी घालून हिंडत पण
कपडे कसेही असो, फक्त भगवंताला भाव महत्वाचा आहे. म्हणून साधू कोणाला म्हणतो, ज्याच्या ठिकाणी कोणताही षडविकार कोणतेही नाही, ज्याचा नारायण एक म्हणजे एक भगवान परमात्मा झालेला आहे. हा महाराज तुकोबारायांनी काम क्रोध बंद खाण आशा ही समूळ खणून काढावी. तुकोबारायांनी संपूर्ण आशा महाराज खणून काढली होती. म्हणून महाराज तुकोबाराय म्हणतात, भगवंत एकच असा आहे की तो आपल्याला या संसारातून तरणार आहे. मग तुम्ही म्हणसाल तुकोबाराय या जगतामध्ये फक्त भगवंताचं नामच का, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही का? म्हणजे जगाचा परमात्मा तेवढाच एकच भगवान परमात्मा आहे का? दुसरा देव कुणीच नाही. देव आहे, अनेक देव आहे, पण त्याच्यापासूनच सगळे निर्माण झालेले आहेत महाराज. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे तसे. तिन्ही देव कोण? भगवान शिव, विष्णू हे काय महाराज भगवंतापासून निर्माण झालेले आहेत. ज्याचे नाभी कमळे जन्म चतुरानन, ज्यांच्या नाभी कमळातून कमळाचं फुल निर्माण झालं, त्या आम्ही फक्त त्या भगवंताशीच काय महाराज एकनिष्ठ आहोत. त्या भगवंताशीच कशा प्रकारे? जशी एक पतिव्रता स्त्री आपल्या पतीशी एकनिष्ठ असते, तशा प्रकारे आम्ही काय भगवंताशी महाराज काय एकनिष्ठ. पतिव्रता जैसे व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी म्हणे. पती जसं आपल्या पत्नीच्या व्यतिरिक्त दुसरं कुणाचंही नाव घेत नाही, त्याप्रमाणे आम्ही आमचा पती शोधलाय, आम्ही आमचा पती ठरवलाय, तो म्हणजे भगवान परमात्मा. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही नको. मग तुकोबारायांना देव म्हणतात, तुम्हाला ब्रह्मज्ञान पाहिजे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. आम्हाला ब्रह्मज्ञान नको. मग स्वर्ग ब्रह्मादिक पदे पाहिजे का? ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते चित्त तजनी जडो देशी, ते दूषित जनी जडो देशी. मग आम्हाला काय नको? ब्रह्मपद असं नको. मग काय पाहिजे? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. कशा करता? एक गावी आम्ही विठोबाचे नाम अनेकापे काम नाही. आता भगवंताचं गाण गाण्यासाठी फक्त आम्ही काय करतो? त्या हरिदासाच्या घरी काय करतो? आम्ही जन्म घेतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की आम्ही फक्त आणि फक्त त्या भगवान परमात्म्यालाच काय करतो? स्मरण करतो. मग तो भगवान परमात्मा करतो काय? मग भगवान परमात्म्याचं नाव घेतल्याच्या नंतर होतं काय?
संकट तरल दुर्घट भवसिंतु. भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर काय होतं? कितीही कठीण असणारा मार्ग आपल्याला, कितीही दुष्कर असणारा मार्ग काय होतो? सोपा जातो. कितीही संकट आपल्यावर आली तर ते संकट पार करण्याची ताकद कराय महाराज भगवान परमात्म्याच्या हातात आहे. उदाहरण सांगतो ऐका. महाभारतामध्ये ज्या वेळेस महाराज युद्ध ठरलं, युद्ध ठरल्याच्या नंतर ऐका, लक्ष द्या, युद्ध ठरल्याच्या नंतर सगळ्यांची महाराज सगळे राजे कोण या राजाकडे गेले, कोण युधिष्ठिराकडे आले, कोण दुर्योधनाकडे आले, पण एक असं राज्य राहिलं होतं ते म्हणजे द्वारका. आणि द्वारका मागण्याकरिता महाराज दोन्ही युवराज गेले, अर्जुनही गेला, दुर्योधनही गेला. दोघ जण भगवान परमात्म्याला मागण्याकरिता गेले. भगवान परमात्म्याला मागण्याकरिता गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा विठ्ठल विठ्ठल अर्धा तास फक्त 15-20 मिनिटं राहिला असतील. 20च मिनिटं बोलणार, ताण ना देणार तुम्हाला, ताण ना घेऊ. 20च मिनिटं फक्त 20 मिनिटं इकडे लक्ष द्या. बरं ठीक आहे, काय अडचण ऐका. युद्ध चालू आहे. युद्ध करता मागणी करण्याकरता भगवान परमात्म्याकडे दोघं गेलेले आहे. अर्जुन आणि दुर्योधन हे दोघं कुठे गेलेत? भगवान परमात्म्याकडे गेलेले आहेत. दुर्योधन आधी पोचला, भगवंताच्या पायापाशी जाऊन बस, आपल्या डोक्यापाशी जाऊन बसला. अर्जुन नंतर गेला, भगवंताच्या पायापाशी जाऊन उभा राहिला. भगवंत उठले, अर्जुनाला पाहिलं. अर्जुनाला पाहिल्याच्या नंतर महाराज भगवंत म्हणजे अर्जुन कवा आला? मागून दुर्योधन म्हणला, ए भगवंता, त्याच्या आधी मी आलेलो आहे, त्यामुळं पहिली मलाच भेटलं पाहिजे. बर बर ठीक आहे, पहिलं तुलाच देतो म्हणजे घे. हा काय तुझ्याकडे दोन प्रश्न आहेत, ऐक. तुला माझं नारायणी सेना पाहिजे का मी पाहिजे? तू जर मला घेतला तर मी हातात शस्त्र घेणार नाही, युद्धाची नीती वापरणार, काही सुद्धा करणार नाही, मोकळा टेकडा बसून राहील, काही सुद्धा करणार नाही. आणि तुला माझी नारायणी सेना घ्यायची असेल, जी जगामध्ये अपराजित अशी नारायणी सेना तुला पाहिजे. महाराज नारायणी सेना अपराजित फक्त भगवान परमात्म्यामुळे होते. आणि ज्या ठिकाणी नारायण नाही त्या सेना महाराज काय कामाची? पण या दुर्योधनाला कळलं नाही. महाराज दुर्योधन म्हणला मला नारायणी सेना द्या. अर्जुनाने महाराज काय केलं? भगवंताला घेतलं. दोघंही निघून गेले. दोघं निघून गेल्याच्या नंतर महाराज पहा, दुर्योधन राज्यात गेला. शकुनी त्याच्यावर क्रोधित झाला. सांगितलं, अरे जगाचा मालक जर आपल्याकडे असला ना तर आपलं पराजय. जगाच्या
झाला महाराज. तो म्हणला काय बाबा, अरे जगाचा मालक तो गमावला महाराज. जर भगवान परमात्मा आपल्याकडे असता तर विजय निश्चित आपला झाला असता. का? कारण त्याने युद्ध नीती आपल्यासाठी वापरली असते. आता भगवान परमात्मा तिकडे गेले म्हणजे त्यांची बाजू काय झाली, प्रबल झाली. मग आपल्याकडं कोण ना कोणतरी आलं पाहिजे. बळीराम दादा कमीच होते. किती केलं तरी तुझा सासरा आहे म्हणलं ते, आणि सासऱ्याकडे काही मागितलं सासरा नाही म्हणत नाही कधीच. हा, दुर्योधन महाराज सासऱ्याकडे गेला, सासरी बुवा तुमचे भाव तिकडे गेलेत, आता तुम्ही काय करा, आमच्याकडे या. चालते, मी तुझ्याकडून येतो. बळीराम दादांना महाराज नेलं. रोज युद्धनीती सांगत होते. ही बातमी कळली कुणाला, भगवान परमात्म्याला. आता मोठा भाव आहे, किती केला तरी मोठ्या भावाच्या विरोधात जाऊन चालत नाही. मग आता करायचं काय, प्रश्न पडला महाराज भगवान परमात्मा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. हा ऐका, संकट पडलं महाराज कुणाला, पांडवांना. कारण तर पुढं काय बळीराजे आहेत आणि भगवान ही पांडवांना माहित होतं, जर बळीरामदादा जर कौरांकडे असतील तर आपला विजय निश्चित, आपला विजयच होऊ शकत नाही. कारण तर भगवान परमात्मा आपल्या भावाच्या विरोधात शस्त्र उचलू शकत नाही. मग महाराज भगवंतानीच युक्ती लावली. काय करे म्हणे, आपला एक दूत कुठं पाठवला, त्यांच्या समेमध्ये पाठवला. फक्त काय करायचं त्याला सांगितलं, तू जायचं बळीराम दादांना म्हणायचं काय, त्यांना विचारायचं कसं काय चाललंय, बरं आहे का, एवढं फक्त. काय ते तब्येत बिब्येत वगैरे काय करायचं, तिथं सभा बसले आहेत, फक्त इशाऱ्याने त्यांना बोलवायचं. कुणाला, बळीराम दादांना सभेतून. हा, सभा चालू असतानाच जायचं आणि सभेतून त्यांना बोलवायचं. सभेतून त्यांना, जेणेकरून त्यांचं लक्ष बळीराम दादाकडे गेलं पाहिजे. हा, त्यांना इशारा करून बोलवायचं, असं नाही बोलवायचं हाक मारून, दादा इकडे या, इशारा करून बोलवायचं. सेवक म्हणला, भगवंता तू आज माझा मृत्यू ठरवलाच आहे वाटतं. अरे दादा ना, तुझी हिंमत होत नाही विचारायची, तू मला विचारायला लावतोय त्यांना. तुला करायचंय काय, तू फक्त जा, बाकीचं काय मी बघून घेतो. तर ठीक आहे, तू म्हणतोय तर जातो. सेवक गेले महाराज. सभेमध्ये दादा बसले होते, युद्धनीती सांगत होते. त्यांना इशारा करून बोल, पलीकडं. दादांना बोलवून घेतलं इकडं. हळूच कानात म्हणले, तब्येत बरी आहे का. दादा म्हणले, का बावळ बिवळ करे तू, चाललंय काय इथं, तू मला बोलून घेतलं सभेतून, तब्येत विचारलं. हा प्रसंग कुठला, ती तब्येत विचारून घ्यायचं. हा, तब्येत नाही नाही, मला जगाच्या मालका. बरं पाठवू नका, मला त्यांनी विचारायला लावलंय. काय, गुळाचा भाव कसा आहे, साखरेचा भाव कसा आहे. नेघेतून म्हणजे मुडकं तोडीन तुझा. काय बोलतून महाराज कळलं यांना. कुणाला, काहीतरी खुसूर पुसूर किती केलं तरी महाराज भगवान परमात्मा आहे तो. हा, दादाला प्रश्न विचारायचे तर हिंमत कुणाची नव्हती, पण दुशासनाने विचारला. दादा शेवटी झेंडा आमचा, प्रचार दुसऱ्याचाच केला. काय झालं, त्यांना तुम्ही आमचं सगळं सांगितलं ना, युद्धनीती. बावळ बिवळ झाला काय म्हणला तू, तुझ्या पक्षात राहून मी तुझं युद्धनीती त्यांना कशी काय सांगेन. आरोप घेतला महाराज. बरं रामदादा म्हणले, चल म्हणले मी आरोप करतो, तुझ्या पक्षात आलो ते आलो, त्यात वरून मला आरोप करतो, येत नाही म्हणलं. गेरे महाराज. महाराज कुठं तीर्थयात्रेला निघून गेले. बरं रामदादा, भगवंताला हेच पाहिजे होतं, अधर्माचा विजय होऊन द्यायचा नव्हता का. हा, भगवान ज्या ठिकाणी आहे महाराज त्या ठिकाणी अधर्म विजय होईल असं होऊ शकत नाही. का, कारण तर भगवंताचा अवतारच. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम. कुणी असो महाराज, स्वतःचा भावाडा आला, स्वतःचा भावाडा आला त्याला सुद्धा बाजूला केला. का, धर्मात आड येतोय तो. त्यामुळे महाराज धर्माचा विजय करण्याकरता भगवान काही करू शकतो. म्हणून मला कितीही संकट तुमच्यामध्ये येऊ द्या, भगवान परमात्मा ते दूर केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्गट भव सिंधू विठाल. महाराज पांडव कितीही दुःखात असले तरी भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय राहत नव्हते. हा,
पाची पांडव अखंड वनवासी पाची पांडव परित्या देवासी अटवीती पाची पांडव अखंड वनवासी पांडव कितीही दुःखात असले तरी सुद्धा महाराज काय तर भगवंताला आठवल्याशिवाय राहत नव्हते. युद्ध महाराज संपल्याच्या नंतर एक उदाहरण सांगतो तुम्हाला. युद्ध संपलं सगळं झालं आणि युद्ध संपल्याच्या नंतर भगवंताने सगळ्यांना सांत्वना दिली का महाराज प्रत्येकाचं पुण्य कोणतरी युद्धामध्ये मारलं गेलं होतं. एवढी अक्षणी क्षणा महाराज मारली गेली होती. अगणित सैन्य महाराज मारलं गेलं होतं युद्धामध्ये. कुणाचा भाव कुणाचा भाई आपलं कुणाचा भाव कुणाचा मुलगा त्यामध्ये युद्धामध्ये गेला होता महाराज. भगवंताची बहीण द्रुपदा आपला सुभद्रा त्यांचाही मुलगा महाराज अभिमन्यू गेला होता. त्यांना सुद्धा संतवन दिली महाराज. नव्हे तर द्रौपदीचे 5ही पुत्र युद्धामध्ये मारले गेले होते. सगळ्यांना संतवन देऊन भगवान परमात्मा निघाले आणि जात असताना महाराज आपल्या आत्या असणारे कुंती मातेला जाताना भेट द्यावी अशी इच्छा झाली. कुंती मातेकडे गेले. कुंती मातांना म्हणले आत्या धर्माचा विजय झाला, आता माझं कार्य संपलं, मी आता जातो. भगवंता चाललाय तर जा, पण एक आम्हाला देऊन जा. का? आम्हाला दुःख देऊन जा महाराज. कुंती मातेने भगवंताकडे दुःख मागितलं का? कारण तर मला दुःखात देव आठवतो आणि महाराज भगवान अति वनवास भोगावा लागला. 12 वर्ष वनवास, अज्ञातवास 13वा, असे 13 वर्ष वनवासामध्ये काढले. मुलांचं 12 ते 13 वर्ष तोंड बघायला भेटलं नाही. पण तरी सुद्धा महाराज भगवंताला असं म्हणले नाही कधी भगवंताला दिसत नाही का आमच्या अन्याय होतोय काय होतोय, कधीच म्हणले नाही महाराज. का तर भगवंत त्यांना सुद्धा माहित होतं, कारण आपण जे कर्म केलंय त्याचं फळ आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज तयाच्या चिंतने निरसेल संकट. कुणी असो कसाही असो महाराज, या जगतामध्ये जो आला त्याला काय महाराज जायचं. जगतामध्ये अमर असं कोण नाहीये महाराज. प्रत्येकाला मृत्यू आहेच महाराज. पा जन्म धारण केला त्याला मृत्यू 100% आकार स्वीकारला तरी विकार येतोच. त्याप्रमाणे महाराज जर तुम्ही जन्म स्वीकारला तर मृत्यू 100% आहे. असं जगतामध्ये कोणीच नाही त्याला मृत्यू नाही. अनेक महात्म्याने अनेक राक्षसांनी महाराज अशा चातुर्याने आपला अमरत्व मागून घेतलं भगवंताकडे, एवढ्या युक्तीनं मागून घेतलं. पण तरी सुद्धा भगवान परमात्म्याने त्याला मारण्यासाठी काही ना काहीतरी युक्ती वापरलीच, काय ना काहीतरी. महाराज हिरण्यकशिपूने एवढं मागितलं. किती मागितलं? काय काय मागितलं होतं?
रात्र आपलं दिवस नाही रात्र नाही, सकाळ नाही संध्याकाळ नाही, शस्त्र नाही अस्त्र नाही, एवढ्या युक्तीने मागितलं होतं भगवान परमात्माला. मी सुद्धा चतुरच आहे, सत्र नाही दिवस नाही, बराबर संध्याकाळच्या टायमाला दिवस नाही, हा शस्त्र नाही कुठला अस्त्र नाही, मारा नक्याना फाडला, दारात नाही घरात नाही, उंबरट्यावर काय केला महाराज, उभा फाडला त्याला. हा मग चतुरा तो शिरोमणी भगवान परमात्मा चतुर आहे महाराज. त्यामुळं भगवंताकडे तुम्ही काही भगवंताचं तुम्ही नामस्मरण केलं तर तो किती संकट आले तर आपलं दूर करतो महाराज. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. हा मी सांगत होतो महाराज, संसारात कसं आहे, जन्म मृत्यू प्रत्येकाला आहे, कुणी आहे कसं आहे असो महाराज, त्याला जाणे हे भाग आहे, मरण हे महाराज काय भाग आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जर तुम्हाला नामस्मरणाने मृत्यू टाळत नाही, काय तुम्ही नामस्मरण केलं जर आणि तुम्हाला असं वाटलं की माझा मृत्यू टळ, असं होत शकत नाही महाराज. ज्यांचा आज अभंग आहे त्या तुकोबारायांना सुद्धा जावं लागलं. जन्मोनिया करा उठा